नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जर आपल्याकडे 1,00,000 रुपये असतील, तर आपण ते सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवायचे की इतर कुठे गुंतवणूक करायचे जेणेकरून आपल्याला जास्त फायदा मिळेल याविषयीची माहिती पाहणार आहोत. आता बहुतेक लोक आपले पैसे सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात, पण तिथे फक्त 2.5% म्हणजेच 2.5% ते 3% इतकाच वार्षिक व्याजदर मिळतो. उदाहरणार्थ, जर आपण 1,00,000 रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले, तर वर्षभरात फक्त 2,500 ते 3,000 रुपये इतकाच परतावा मिळतो. म्हणजे जर तुम्ही 1,00,000 रुपये बँक अकाउंटमध्ये ठेवले, सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये, तर तुम्हाला वर्षाकाठी तुम्हाला फक्त 1,00,000 आणि वर 2,500 ते 3,000 रुपये म्हणजेच 1,03,000 किंवा 1,02,500 रुपये एवढाच परतावा मिळू शकतो. म्हणजे एवढेच पैसे तुमचे होतील. पण जर हेच पैसे आपण इतर ठिकाणी गुंतवले तर जास्त परतावा मिळू शकतो. जसे की जर तुम्ही हेच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले तर तुम्हाला जवळपास 10 ते 12% एवढा तुमचा परतावा मिळू शकतो. परंतु शेअर मार्केटमध्ये तुमची रिस्क पण जास्त असते. आता हेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये जर टाकले, विविध प्रकारचे म्युच्युअल फंड्स अवेलेबल असतात. त्यामध्ये जर तुम्ही हेच पैसे ठेवले, गुंतवले, तर तुम्हाला जवळपास 8 ते 10% एवढा परतावा मिळू शकतो. तसेच हेच पैसे जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे सोन्यामध्ये टाकले, तर 6 ते 7% एवढा तुम्हाला नफा मिळू शकतो. तसेच हेच पैसे जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ-डीमध्ये एखाद्या बँकमध्ये ठेवले, तर तुम्हाला 5 ते 7% एवढ्यापर्यंतचा नफा मिळू शकतो. तसेच पी-पी-एफ किंवा पतसंस्थामध्ये ठेवले तर 7 ते 8% एवढा नफा मिळू शकतो. म्हणजेच 1,00,000चे तुमचे 1,08,000 रुपये एवढे एका वर्षानंतर होऊ शकतात. म्हणजेच सेव्हिंग अकाउंटमध्ये 1,00,000 ठेवले तर तुम्हाला 3,000 रुपये इथपर्यंत पैसे मिळू शकतात. परंतु हेच पैसे जर म्युच्युअल फंडमध्ये ठेवले तर तुम्हाला 8 ते 10,000 रुपये एवढे पैसे मिळू शकतात. तसेच शेअर मार्केटमध्ये टाकले तर अजूनच जास्त तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता असते. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे महागाई दर. जर आपण पैसे कुठेही गुंतवले नाहीत, तर त्यांची किंमत कमी होत जाते. म्हणजेच 1,00,000 रुपयांची खरेदी शक्ती एखादी वस्तू खरेदणे म्हणजे 1,00,000 रुपयाची एखादी वस्तू तुम्हाला काही वर्षांनी 1,10,000 रुपयाला मिळणार आहेत. म्हणूनच सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे सुरक्षित असले तरी परतावा कमी मिळतो. योग्य गुंतवणूक पर्याय निवडल्यास आपले पैसे वाढू शकतात आणि महागाईवर तुम्ही मात करू शकता. मित्रांनो, गुंतवणूक करूनच आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकतो. यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये पैसे न ठेवता इतर पर्याय निवडणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला जास्त प्रमाणात नफा मिळण्याचे चान्सेस इथे असतात. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात.